एक भिक्खू व त्याचा शिष्य प्रवास करत असताना त्यांना एका निर्जन ठिकाणी एक मोडकी तोडकी झोपडी दिसली. त्या झोपडीसमोर गाय होती. घरात डोकावून पाहिले 2-3 तरुण आणि एक वयस्कर मनुष्य होता. भिक्खूने त्यांना विचारले, "इथे तर काही आसपास जमीन शेती दिसत नाही. तुमचा चरितार्थ कसा चालतो?" तो वयस्कर मनुष्य म्हणाला, "ही गाय जे दूध देते त्याच्यावरच आमचा चरितार्थ चालतो." पुढे गेल्यावर त्या भिक्खूने आपल्या शिष्याला ती गाय पळवून आणायला सांगितले. प्रवासात ती गाय त्यांनी दूर अंतरावर नेऊन सोडली. पुढे काही वर्षांनी प्रवास करत असताना पुन्हा ते त्या ठिकाणी आले. त्यांना तेथे एक सुंदर बंगला दिसला. आसपास शेती व काही उद्योगही चाललेले दिसले. इतक्यात तो घरातील वयोवृद्ध मनुष्य पुढे येऊन म्हणाला, "चरितार्थाचे एकमेव साधन असलेली ती गाय चोरीला गेल्यानंतर माझी मुलं उद्योगाला लागली, शेती करू लागली आणि आमची भरभराट झाली." शिष्य मिश्किलपणे हसला, कारण त्याला आपल्या गुरुने ती गाय का पळवून आणायला सांगितले होते ते कळले होते.